सकाळ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे मजेत असाल। मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका। डोमिनिका सपना पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे। आणि मित्रांनो, आज संडे आहे। आम्ही निघालो 6 वाजता मी उठली आणि 7 वाजता आम्ही घर सोडलं। तर सकाळी बोलतात ना थंडीचं वातावरण होतं आणि मग स्कार्फ वगैरे मी बांधला आणि गुलाबी बोलतात ना थंडीची मजा घेतली आणि पूर्ण आता हात पाय असे कुडकुडायला लागले थंडीमध्ये। आणि रस्ता पण एवढा छान होता। नंतर मग रस्ता थोडासा खराब भेटला आम्हाला, पण आता आम्ही येऊन नाश्त्यासाठी इथे थांबलेलो आहोत। बोलू छोटा मोठा एक नाश्ता करूया आणि नंतर मग आपण निघणार आहोत। मित्रांनो, मी आज एका मंदिरमध्ये चाललेली आहे। एका टेम्पलला आज आपण भेट देणार आहोत। तुम्ही टायटल मध्ये पाहिलंच असेल, पण त्या मंदिरामध्ये आपण जाणारच आहोत। त्या व्यतिरिक्त मी अजून खूप काही तुम्हाला दाखवणार आहे आणि वन डे पिकनिक आपली आज होणार आहे। व्हिडिओ मध्ये बनून राहा आणि व्हिडिओ स्किप न करता बघा, मी तुम्हाला काय काय दाखवणार आहे ते। चला मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया आणि व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा। सो मित्रांनो, नाश्ता करून झालेला आहे आणि पुन्हा एकदा आम्ही आमच्या राईडला सुरुवात केलेली आहे। थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत। आणि मित्रांनो, खरोखर बोलतात ना गुलाबी थंडी आणि पूर्ण हात पाय सुन्न पडलेले आहेत। ब्लॉग करायला पण जमत नाही, एवढी मी गारटलेली आहे। बोलते तुला एवढी कसली थंडी लागते? मग मी म्हटलं मला थंडी लागते, तुम्हाला नाही लागली तरी मला लागते ना। तुम्हाला सवय आहे म्हटलं एसी मध्ये राहायची, ऑफिस मध्ये। आणि मित्रांनो, खरोखर मला थंडी नाही जमत। खूप म्हणजे हातपाय पूर्ण थंड पडलेत। आणि हलका फुलका आम्ही नाश्ता केला, आपला फेमस वडापाव। म्हणतात चला पहिले आपण मंदिरात जाऊया, दर्शन करूया आणि नंतर मग काय खायचं आहे ते तुम्ही खा, नाही का? सो मित्रांनो, मी ओटी घेतलेली आहे आणि ओटी घेतल्यानंतर लगेच तुम्ही पैसे द्यायचे आहे। मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असते, तेव्हाच त्या ओटीचा पुरेपूर लाभ आपल्याला मिळतो। आणि इकडे साडी आहे, नऊवारी साडी देवीसाठी तुम्ही घेऊ शकता 200 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंत। आणि इकडे चुंदी वगैरे आहे ते तुम्ही देवीला घेऊ शकता। प्लस इकडे ओटी आहे, ओटीमध्ये पण आपल्याला चुंदी येते। सो तुम्ही 100 किंवा 150 रुपयाची ओटी घेऊ शकता। चला आता पटपट आपण जाऊया मंदिरामध्ये, पहिले आपण देवीचं दर्शन करून येऊया। तर मित्रांनो, मंदिरात आपण जाणारच आहोत आणि बघा रोड आहे बाजूला आणि रोडच्या टच लागूनच बरोबर मंदिर आहे। इकडे आल्यानंतर काहीच चुकण्यासारखं नाही तुम्हाला। आणि कसं यायचं ते पण मी तुम्हाला सांगणार, तर पहिले आपण आता मंदिरात जाऊया, कारण गर्दी पण अजिबात नाहीये। पहिले दर्शन करूया देवीचं आणि नंतर मग सगळं काही तुम्हाला सांगते की तुम्ही इकडे कसे येऊ शकता। बस बस जास्त नको। नाही नाही, वेगवेगळी चव आहे, वेगवेगळं आहे ना? चव वेगळी ना, म्हणून दाखव। दोन्ही प्युअर मध्ये चांगले। कसं आहे? 100 आल्यावर द्या पैसे द्या लगेच। आता द्या, नाही आल्यावर नाही लगेच देते देवीने। तर मित्रांनो, आपण पेढे पण घेतलेले आहेत। चला मित्रांनो, मंदिरातून आपण दर्शन केलेलं आहे आणि बाहेर आलेलो आहोत। बाहेर येऊन पण इकडे छोटस मंदिर आहे शिवशंकरांचं। इकडे मस्त पिंडी आहे आणि मूर्ती पण आहे, इकडे पण आपण दर्शन करूया। सो फायनली मित्रांनो, 5 मिनिटांमध्ये आपलं दर्शन करून झालेलं आहे। जास्त काही गर्दी नव्हती आणि सकाळी आम्ही 8:30लाच इकडे पोहोचलो। त्याच्यासाठी आता बघा इकडे गर्दी होण्यासाठी सुरुवात झालेली आहे, कारण आज संडे आहे, सो गर्दी असणारच। तर मित्रांनो, मस्त आपलं देवीचं दर्शन झालेलं आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर नो व्हिडिओ, नो शूटिंग, नो फोटोज। तुम्हाला माहितीच आहे, प्रत्येक देवस्थानाच्या इकडे आपण गेल्यानंतर काहीच आपल्या अलाउड नसतं तिकडे व्हिडिओ किंवा फोटोशूट करण्यासाठी। सो तुम्हाला इकडे येऊन वज्रेश्वरी देवीचं दर्शन करावं लागेल। आणि मधली जी मूर्ती आहे ती वज्रेश्वरी मातेची आहे, बाजूला
बाजूला आहे कालिका माता आणि साईडला आहे रेणुका माता, अशा 3 देवी त्यांचं दर्शन आपल्याला आतमध्ये होईल. हे मस्त आम्ही दर्शन केलेलं आहे आणि बाहेरचं तुम्ही परिसर पाहू शकता. बाहेरून पूर्ण मंदिर तुम्हाला पाहण्यासाठी भेटेल. इकडे बाजूला शिवशंकरांचं छोटंसं मंदिर आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते. तिथे आतमध्ये शंकरांची पिंडी आहे, मूर्ती आहे, तिकडे दर्शन करा. बाजूला पण छोट्या छोट्या पिंडी आहेत, तिकडे पण दर्शन करा. बाजूला स्तंभ आहे, नंदीदेव आहे, ते पण तुम्हाला दर्शन करायला भेटेल. आणि खूप मस्त इकडे परिसर आहे. इकडे येऊन तुम्ही मनसोक्त बसू शकता आणि आतमध्ये जे देवीचं प्रसन्न रूप पाहिलेलं आहे ते तुम्ही इकडे येऊन म्हणजे मनातून असं बोलतात ना, फील करू शकता की आतमध्ये देवीचं रूप एवढं सुंदर पाहून किती म्हणजे मनाला एवढं भारी वाटलं ना मित्रांनो सकाळ सकाळ. आणि खूप दर्शन मस्त झालं आमचं देवीचं. मी देवीला बोलली थँक्यू सो मच. किती दिवस झाले आम्ही देवीला म्हणजे मी आराधना केलेली की मला वज्रेश्वरीला जायचं आहे, मला दर्शन करायचं आहे, पण आज योग आलेला आहे आणि फायनली माझं दर्शन झालेलं आहे मित्रांनो, वज्रेश्वरी म्हणजेच योगिनी देवी मंदिर. हे मंदिर मुंबईपासून 75 किमी अंतरावर वज्रेश्वरी शहरात वसलेलं आहे. वज्रेश्वरी हे शहर तानसा नदीच्या काठावर वसलेले आहे. या देवीला वज्राईबाई आणि वज्रयोगिनी असेही म्हणतात. तसेच देवी पार्वती किंवा पृथ्वीवर आदिमायेचा अवतार असे मानले जाते. त्याप्रमाणेच या मंदिरात चैत्र महिन्याच्या अमावस्येला मेळा भरतो. या मेळ्यासाठी खूप सारे भाविक इकडे आवडीने जमतात. सो मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की मंदिराच्या परिसरामध्ये एक सुंदर असं झाड आहे आणि त्या झाडाला पाहू शकता तुम्ही. बुंद्यापासून अशा वेगवेगळ्या अशा ना फाटे फुटलेत आणि इकडे मस्त सगळेजण आपली विश मागतात आणि चुंदी बांधतात. सो मी पण इकडे चुंदी बांधणार आहे आणि माझी विश मागणार आहे. तुम्हाला मागायची आहे? आमची दोघांची विश आहे या. निघाली नाही पाहिजे परत कधी आलो तर. खूप लोक मागतात ना, मी पहिल्यांदा बांधलेली आहे. बघू या विश पूर्ण होते का. आणि मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकता बघा बाहेरपर्यंत लाईन आहे. एवढी गर्दी. मी तुम्हाला बोलले ना की आज संडे आहे, गर्दी असणारच. इथपर्यंत आले जिन्यापर्यंत. आय होप मित्रांनो तुम्ही वज्रेश्वरी मातेचं, योगिनी मातेचं दर्शन केले असणार व्हिडिओ मधून. आणि ड्रोन फुटेज पण आपण एक काढलेला. मस्त सुंदर असं मंदिर पण तुम्हाला पाहायला मिळाले असेल. इथूनच 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या गणेशपुरीला आपण जाणार आहोत आणि तिथे पण व्हिजिट करणार आहोत. तिथे पण जाऊन तुम्हाला काय काय पाहायला मिळेल ते मी दाखवणार आहे माझ्या व्हिडिओ मधून. सो तुम्ही व्हिडिओ मध्ये मित्रांनो बनून राहा. आणि आता आपण चाललो गणेशपुरीला. 1 किलोमीटर अंतर आहे. सो फटाफट आपली राईड चाललेली आहे. पांडा आणि आम्ही दोघे जण. साईला नाही आम्ही आणलेला, कारण साई सकाळी सकाळी उठत नाही, त्यासाठी साईला आईकडे ठेवलेला आहे. सो म्हटलं साईला पण नंतर कधी घेऊन येऊया. पाठीमागे बघा गाडी स्लिप झाली. रस्ता थोडासा खराब आहे मित्रांनो, पूर्ण खराब आहे. असू द्या असू द्या. सो मित्रांनो, आता मी येऊन पोहोचले आहोत गणेशपुरी मध्येच. स्वामी नित्यानंद महाराजांचं मठ आहे, समाधी आहे. इकडे बाजूला पण कुंड आहे आणि इकडे समोर आहे ते महाराजांचं स्वतःचं घर पण आहे. आणि इकडे आजूबाजूचे बिल्डिंग आहे ते सगळे स्वामी नित्यानंद महाराजांनी बांधलेले आहेत. सो इकडे आपण पहिले आतमध्ये जाऊया मठ मध्ये आणि दर्शन करूया. सो मित्रांनो, आता आम्ही कुंडाजवळ आलेलो आहोत आणि इकडे साईचे पप्पा आहेत, ते हातपाय धुवत आहेत आणि खूप गरम पाणी आहे इकडे. सो मित्रांनो, गणेशपुरी मध्ये येऊन स्वामी नित्यानंद महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये आपण जाऊन दर्शन केलेलं आहे. आणि बाजूला आहे भीमेश्वर महादेव मंदिर, तिकडे पण आपण दर्शन केलेलं आहे. जे महाराजांनी गरम पाण्याचं कुंड पवित्र केलेलं आहे. तिकडे जाऊन काही लोक आंघोळ्या करतात किंवा हातपाय धुवून आपलं बोलतात ना जे शरीर आहे ते पावन करतात. आणि इकडे म्हटलं जातं की त्या कुंडामध्ये जर आपण आंघोळ केली ना तर आपल्या अंगावरती जे फोडी काय असेल ते म्हणजे सगळे रोगराई नष्ट होतात. सो इकडे आल्यानंतर तुम्ही नक्की आंघोळ करा. आम्ही तर आता कपडे नाही आणले, त्यासाठी आम्ही नाही आंघोळ करा. आम्ही पुन्हा एकदा येऊ इकडे आंघोळ करण्यासाठी. आणि तुम्ही जरा तर नक्की तुम्ही कपडे घेऊन या आणि इकडे नक्कीच तुम्ही स्नान करा. स्नान केल्यानंतर इकडे बाजूला कपडे चेंज वगैरे करण्यासाठी सगळं उपलब्ध आहे. आम्ही एका ठिकाणी जाणार आहोत, पण तुम्हाला ते मी जातातच सांगणार आहे, कारण आता आम्हाला ड्रोन शूट करायचं आहे. सो पटापट ते आपण ड्रोन फुटेज करूया, म्हणजे तुम्हाला सगळं मंदिर कसं आहे ते पूर्ण पाहता येतील आणि त्या मंदिराचं तुम्हाला दर्शन पण करता येईल.
भांडण होत असतील ना. सो मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत निंबोली गावामध्ये आणि निंबोली गावामध्ये 3 ते 4 कुंड आहे आणि गरम पाण्याचे कुंड आहे आणि खूप गरम पाणी आहे मित्रांनो, खूप म्हणजे खूपच. आणि इकडे तुम्ही बघू शकता एकदम निवळ पाणी आहे आणि स्वप्नाला चटके लागतात हात धुते तर. गरम बघा ना, खूप गरम आहे ऍक्च्युली. गरम होतं. दाखव जरा थोडसा नाही तुम्ही सहन करणार. जामच गरम आहे. थंड पाण्याने आज आंघोळ करतो. हे बघा पाणी बघा, इथून कसे बुडबुडे येत आहेत, इथून हे पाणी ना जमिनीतून अख्खं येतं. हे बघा पाणी, बापरे. आणि पूर्ण निव्वळ पाणी आहे बघा ना, एकदम क्लीन आहे ना. बुडबुडे बघा कसे येत आहेत, इथून पाणी येते. म्हणजे जेवढं बाहेर जातं ना तेवढंच ते भरलं जातं, आटत नाही हे पाणी. आणि याच्यामध्ये सांगतं बघा ना. सो मित्रांनो, हे बघा इकडे पण आहे एक कुंड, गरम पाणीचंच कुंड आहे. लोक इकडे तर आंघोळ करतात. आणि इकडे काय नाही, इकडे चेंजिंग रूम आहे. सो हा एक कुंड आहे आणि अजून पण कुंड आहे, पण ते कुंड नदीच्या साईडला आहे, पण आम्ही तिकडे जाणार नाही. सो मित्रांनो, आता तुम्हाला आम्ही सांगितलं की आम्ही निंबोलीमध्ये आलेलो आहोत आणि निंबोलीमध्ये हे जे मंदिर आहे शिवशंकरांचं पार्वतीचं, तर ते मंदिर आहे ते जेव्हा आपले नित्यानंद स्वामी महाराज होते त्यांनी बांधलेलं आहे. जेव्हा ते जिवंत होते तेव्हाच हे मंदिर आहे. आणि ह्या मंदिराच्याच बाजूला हे जे कुंड आपण पाहिले ते कुंड, म्हणजे ते आपोआप तिकडे पाणी, म्हणजे वर्षाच्या 12 महिने त्या कुंडांमध्ये पाणी असं. आणि खूप लांबून लांबून लोक येतात. तर माझ्यासोबत इकडे दादा आहेत. या दादा. बाबांनी बनवलेले आश्रम मंदिरे बाबांनी बनवलेले पूर्वी. आणि तुम्ही अजून काय सांगू शकता? आणि बाबांचा सर्व काय इकडे गरम पाण्याची झर आहे तिकडे भरपूर वर्षाचे 12 महिने, पावसाला, उन्हाळा, हिवाळा गरम पाणी. मग तुम्ही सगळेजण इकडेच आंघोळी करता? आम्ही आंघोळी करतो इकडे. अच्छा, अजून काय सांगाल तुम्ही नित्यानंद स्वामी महाराजांबद्दल? आता मला तेवढी काय एवढी माहिती नाही. आता पूर्वी आमच्या आई वडिलांना माहिती होती, आता आम्हाला एवढा माहिती नाही. पण बाबा ते शंकर होते, एवढीच मला माहिती आहे. आता तुम्ही काय सांगितलं ना की पाण्यावरती चालत यायचे, ते नदी पूर्ण भरला तर या साईडला पाण्यावरनं चालत यायचे बाबा. म्हणजे असे दाखवायचे लोकांना चमत्कार. अच्छा, म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगितलं की बाजूला तानसा नदी आहे. ट्रेनच्या डब्यामध्ये जे आले तिकडनं, त्यावेळी ट्रेन बंद पडली तर ट्रेन वाल्यांनी त्यांना तो डब्बाच बक्षीस दिला. तो आता आहे तिकडे, तुम्हाला बघायला भेटेल गणेशपूरला. पण अच्छा, आता आम्ही मंदिर आहे तिकडे आहे तो डब्बा ठेवलेला. आता आम्ही तिथून आलो, आम्ही दिसलं ना. आणि ते पूर्ण बाबांचाच आहे ते निवस्थान. हो, तिकडे आम्ही सगळं दाखवलं. हा पण बाबांनीच बनवलेला आहे. ठीक आहे, चालेल. तरी पण खूप छान वाटलं इकडे येऊन आम्हाला. आम्ही पण सगळ्यांना सांगू की तुम्ही पण इकडे या आणि या स्वामींच्या मठाला पण तुम्ही भेट द्या आणि इकडे गरम पाण्यामध्ये एकदा नक्की येऊन आंघोळी करा. सो मित्रांनो, जे दादा भेटले होते मंदिराच्या इकडे, त्या दादांनी खूप आग्रह केला की आमच्या घरी चला, घरी चला. घरी आली, दादानी चहा पाणी, थंड वगैरे सगळी काही विचारलं. पण आता आम्हाला बोललो थंड वगैरे काहीच नको, फक्त पाणी द्या, कारण आता आम्हाला यांच्या मित्राच्या घरी जेवणासाठी जायचंय. तर मित्रांनो, त्यांचं घर बघा, त्यांनी सुंदर असं घर बांधलेलं आहे. पहिले इकडे ते राहायचे तेव्हा इकडे पूर्ण म्हणजे हे होतं, जंगल होतं. आणि ते दादा म्हणजे आदिवासी आहेत. तर रुपयामध्ये दादानी नोकरी केलेली आहे. बॉम्बे पर्यंत नोकरीसाठी जायची, पण बोलतात ना शेवटी महाराजांची कृपा. आणि इकडे सगळं बोलतात ना डेव्हलप झालं आणि दादानी हे 2-3 असे बंगले बांधलेत. म्हणजे चांगलं त्यांच्या आई वडिलांनी चांगलं करून ठेवलं त्यांच्यासाठी, आहे ना. आणि घर एकदम सुंदर आहे. म्हणजे खूप सारे बोलतात मराठी जी गाणी आहेत ना तिकडे शूट झालेली आहेत त्यांच्या बंगलोमध्ये, की वरती पण आहे, वरती सगळं शूटिंग होतं आणि खाली पण. तर खूप छान आहे आणि घर पण सुंदर ही पेंटिंग केलेली आहे दादांच्या जावयाने केली. दादा सांगतात हे पूर्ण हाताने पेंटिंग केलेली आहे, बघा ना किती सुंदर आहे, खूप छान आहे. म्हणजे बोलतात ना महाराजांची कृपा त्यांच्यावर झाली, दादा एवढे सांगतात. आणि खरोखर म्हणजे नित्यानंद महाराजांबद्दल दादांकडून ऐकलं आणि आपण जर वाचन केलं तर आपल्याला पण माहिती पडलं की त्यांची किती आगाध म्हणजे ज्ञान होतं, त्यांना किती शक्ती होती. आता ते पाणीच बघा ना, आता दादाने जे आपण कुंड पाहिले ना मित्रांनो, ते समोरच्या नदीमधले एक कुंड आहे, ते अग्निकुंड आहे. तिथे अक्षरशः म्हणजे तांदूळ शिजतात, तांदूळ घातले तर त्यामध्ये. तर ते कुंड आपण नंतर पाहूया, नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा, कारण आता खूप वेळ होणार आहे त्यासाठी.
आणि आपण जे बाकीचे कुंड पाहिले ते पण गरम पाण्याचेच कुंड आहे. म्हणजे तिकडे आपण जर आंघोळ वगैरे केली तर आपला आजार पूर्ण निघून जातो. दादा स्वतः पॅरालिसिस आहेत, तर दादा कोमामध्ये गेलेले होते आणि जेव्हा त्यांना इकडे आले पूर्ण ते गरम पाण्याने आंघोळ करून करून दादांना बोलता सुद्धा येत नव्हतं, तर ते आता बोलायला लागलेत आणि माझ्यासोबत पूर्ण चालत आले. तुम्ही पाहिले की त्यांनी पहिले चालत पण नव्हते. प्रत्येकाने बोलतात ना, गुरु एक तरी गुरु केला पाहिजे जीवनात येऊन, तसं आहे. तर खूप छान वाटलं. आता आपण इथून निघूया आणि सगळे मंडळी आहेत दादांचे घरी, सगळे दादांची सुनबाई आहे, मुलगा आहे, पण सगळेजण लास्ट आहेत व्हिडिओ मध्ये येण्यासाठी. ठीक आहे. सो फायनली मित्रांनो दादांना निरोप देऊन आता आम्ही निघालेलो आहोत आणि खूप चांगले आहेत दादा. म्हणजे चांगलं बोलतात ना, एक माणूस की दादाने दाखवली की आम्हाला घरी घेऊन गेले, चहा पाण्याला नाश्ता पाण्याला आग्रह केला, जेवणासाठी पण आग्रह केला, पण आम्हाला घाई होती त्यासाठी आम्ही थांबले नव्हतो. दादाला बोललो आम्ही नेक्स्ट टाइम येऊ, जेव्हा आम्ही साईला घेऊन येऊ इकडे खास मोठा कुंडामध्ये आंघोळ करण्यासाठी, तेव्हा येऊ. दादा म्हणले ठीक आहे चालेल. आणि आम्ही आता तिथून निघालेलो आहोत. इथून निंबाळीवरून 10 मिनिटं अंतरावर आहे साईबाबाचं मंदिर. आता नवीन मंदिर बांधलेलं आहे, तर दादा बोलले ते पण तुम्ही व्हिजिट करा आल्यासारखं, तर ते पण आपल्याला पाहता येईल. तुम्ही जर कधी इकडे आलात तर ते पण मी तुम्हाला दाखवते. तर चला पटापट आपण जाऊया आणि साईबाबांचं पण दर्शन करूया. पांडाला ऊन लागतंय का? आ थंडी लागते? पांडाला बघा अजून थंडी लागते. हे बघा ना कसं पोहते, किती क्यूट आहे बघा ना. हा हे बघा, हे पण पोहते. किती क्यूट आहे तो बघ. बघ कसं पोहतोय मस्त. मजा येते. इकडे पण आहे डॉकलिंग डॉक. भारी ना. हे बघा, हे पण पोहते. तर मंदिरात जाऊ. मोठ्याच्या मोठं मंदिर बांधलेलं आहे, सेम शिर्डी सारखं. मस्तपैकी मूर्ती स्थापन केलेली आहे. आणि इकडे समोर आहे साईबाबा मंदिर. ओम साईराम. आता बाहेरच्या परिसरामध्ये आलेला आहोत आणि इथे पाहू शकता मस्त मोठीच्या मोठी महादेवांची मूर्ती आहे. हर हर महादेव. खूप सुंदर बघा, किती मस्त बांधलेले. आणि आजूबाजूचा परिसर बघा, खूप मोठ्याच्या मोठं मंदिर बांधलेलं आहे. सो मित्रांनो, प्रति शिर्डी या नावाने ओळखलं जाणार हे साईबाबाचं मंदिर आहे आणि खूप म्हणजे खूप सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला खूप मस्त वाटेल आणि तुम्ही नक्की या, वेळात वेळ काढून एक दिवसाची पिकनिक तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत करू शकता आणि ह्या मंदिराला भेट देऊ शकता. सो आता आम्ही निघालेलो आहोत. इथे बाजूलाच गरम पाण्याचे कुंड आहेत, ते आता काय पाहणं शक्य नाही कारण आता खूप लेट होणार, त्यासाठी आता आम्ही निघालेलो आहोत.
तर तुम्ही आलात तर ते पण तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला आता आपण पटापट निघालेले आहोत. ते मिस्टरांच्या मित्राकडे जायचं आहे, कारण ते सारखे फोन करतात, खूप लेट होत आहे. तर चला मग पटापट आपण जाऊया आणि त्यांना पण भेटून येऊया. अरे बापरे, चढली. तर फायनली मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की मिस्टरांच्या मित्राकडे आलेले आणि या आई आहेत. तर आईला खूप दिवसातून भेटली आणि खूप छान वाटलं. आणि हे भाऊ आहेत इकडे भाऊ आहेत, म्हणजे मित्राचे भाऊ छोटे. आणि इकडे वहिनी साहेब आहेत आमच्या. हाय करा. हाय. आणि मस्त जेवण बनवलं होतं, खूप छान असं सुंदर आणि मस्त वाटतंय जेवण. सो आता आम्ही निघालेलो आहोत. तर चला, आई बोलते अजून थांबा, पण म्हटलं आता वेळ नाही थांबायला, आम्ही नंतर नेक्स्ट टाइम कधीतरी येऊ, है ना. आणि तुम्ही पण या डोंबिवलीला. तुम्ही पण या. हा, येऊ परत येऊ, आम्ही जीवदानीला जाण्यासाठी नक्की येऊ. चला फायनली मित्रांनो, सगळ्यांचा निरोप घेऊन आता आम्ही नायगाववरून निघालेलो आहोत डोंबिवलीकडे जाण्यासाठी. आणि बोलतात ना, आज आपण खूप सारे टेम्पलला भेट दिलेली आहे. आज आपण वज्रेश्वरी मध्ये गेलो, वज्रेश्वरीच्या देवीला भेट दिली. तिकडे आपण दर्शन केल्यानंतर साईबाबा मंदिर, नंतर आपण गणेशपुरीमध्ये गेलो, तिथे आपण गरम पाण्याचे कुंड पाहिले. आणि मित्रांनो, खरोखरच तिकडे जे मी ऐकलं ना नित्यानंद महाराजांच्या बद्दल, ते खरोखर मित्रांनो म्हणजे जाणून घेण्यासारखं होतं. ती सगळी स्टोरी ज्या दादांकडून आम्ही ऐकली, ते दादांच्या घरी गेलो. आणि बोलतात ना मित्रांनो, अशी माणसं ना खूप कमी आपल्याला मिळतात, जे आपल्याला एवढं जीवापासून प्रेम करतात, एकदम आपल्याला लगेच माया लावून जातात. आणि मित्रांनो, आईला पण भेटली, खूप छान वाटलं. आणि मित्रांनो, हा सगळा व्हिडिओ ना खूप मोठा होणार आहे, तर तुम्ही स्किप न करता बघा. आणि तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर तुम्ही ट्रेनने किंवा बसने येऊ शकता. आणि 1 दिवसाची पिकनिक मध्ये तुम्ही हे सगळे स्पॉट करू शकता. तुम्ही जेवण बनवून घेऊन या, तिकडे कुंडामध्ये स्नान करा. आणि नंतर तुम्ही तिकडे झाडाखाली बसून किंवा बाजूला मैदान आहे, तिकडे बसून तुम्ही मस्त आरामात भोजन करू शकता. तर मित्रांनो, हा छोटासा नाही तर मोठासा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. आता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड फॅमिली सोबत नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, तुमच्या ज्या काही कमेंट असतील ना, त्या तुम्ही नक्की करा माझ्यासाठी, की अजून मी तुम्हाला माझ्या व्हिडिओ मधून काय काय दाखवू ते पण तुम्ही मला सांगू शकता. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा, स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके, बाय बाय.